जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर जवळील आशेळे गावात सुमित कदम उर्फ लाला आणि त्याच्या इतर 3 साथीदारांनी अनेक वाहन आणि दुकानांची तोडफोड करत एका महिलेसह अनेकांना तलवारीने हल्ला करत जखमी केल्याची घटना 3 महिन्यांपूर्वी घडली होती। या घटनेने परिसरात प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं। त्यानंतर पोलिसांनी आज यातील 3 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन कारवाई केली। तर मागील आठवड्यात यातील टोळी प्रमुख सुमित उर्फ लाला कदम याला अटक करण्यात आली आहे। त्यानंतर त्याची ज्या परिसरात त्याने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता त्याच परिसरात त्याची धिंड काढली। सर्व आरोपींची पार्श्वभूमीवर पाहता अखेर पोलीस आयुक्त यांनी मोक्काअंतर्गत 4घांवर कारवाई केली आहे। या परिसरातील दहशत संपवणे आणि नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे हा यामागचा उद्देश असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। यापुढील काळात कोणी तोडफोड अथवा नागरिकांना धमकावण्याचा प्रयत्न करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावरही अशीच कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिलाय। नमस्कार। विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा गुन्हा जो आहे तो जून महिन्यामध्ये घडला होता। यामधील टोळी प्रमुख जो आहे कदम याच्या विरुद्ध अगोदरचा पूर्व इतिहास पाहता मोका सेक्शन लागणारे गुन्हे होते। त्या अनुषंगाने आपण संबंधित जी टोळी आहे त्यांच्यावरती संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे। माननीय वरिष्ठांनी या गुन्ह्यामध्ये मोका सेक्शन वाढवण्याची परवानगी आज दिलेली आहे आणि त्या परवानगीनुसार आज या गुन्ह्यामध्ये सेक्शन वाढवण्यात आलेले आहे आणि यात एकूण 4 प्रमुख आरोपी असून त्यांनी आशेळेपाडा येथे एक 3 महिन्यापूर्वी यामध्ये गाड्यांची तोडफोड आणि इतर लोकांना जखमी केल्याची घटना समोर आली होती। तर त्यात त्यांचं पूर्ण पूर्व इतिहास आणि रेकॉर्ड तपासून आज रोजी मोका अंतर्गत आपण कारवाई केलेली आहे। यातला जो मुख्य आरोपी आहे त्याला पकडण्यात आपल्याला एका आठवड्यापूर्वी यश आलं होतं। सध्या तो MCR मध्ये असून आपण या नवीन मोका अंतर्गत च्या गुन्ह्यात जे आहे त्याला पोलीस कस्टडीमध्ये घेणार आहोत।